Hello students, we are discussing liquidation of companies. So, see problem on it. The Bluebird Limited went into voluntary liquidation on 31st March 2020. The position of the company on that date was as follows. Unsecured creditors stood at rupees 3 lakh for preference share and rupees 25 lakh for non-preferential. Secured creditors secured on plant and machinery stood at rupees 12 lakh. Interest payable to secured creditors was rupees 50,000. Cash in hand was rupees 80,000. Plant and machinery finally realized for rupees 10 lakh and other assets rupees 6 lakh. The expenses of liquidation beside the liquidator's remuneration amounted to rupees 60,000 and the liquidator's remuneration was fixed at 4% on the amount realized and 2% on the amount distributed to unsecured creditors. Prepare the liquidator's final statement account to be submitted to shareholders. See solution. Before taking a solution of this problem, I would like to highlight what exactly information is provided in the problem. जे प्रॉब्लेम मध्ये काय माहिती दिली आता मी इथं अनालिसिस करतो. कंपनीचं नाव आहे ब्ल्यू बर्ड कंपनी लिमिटेड. ही कंपनी लिक्विडेशनला जाण्याचं या कंपनीने लिक्विडेशन करण्याचं ठरवलं 31/3/2020. त्या दिवशी कंपनीकडे कॅश होता 80,000. लिक्विड प्रॉब्लेम मध्ये क्रेडिटर्स 3 प्रकारचे आहेत. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 1, नॉन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 2, सेक्युर्ड क्रेडिटर्स 3. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत 3 लाख. नॉन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स म्हणजे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत 25 लाख. आता या प्रॉब्लेम मध्ये प्लांट अँड मशिनरी सेक्युर्ड केली आणि त्याच्यावर रक्कम द्यायची 12 लाख प्लस 50,000 इंटरेस्ट. म्हणजे प्लांट अँड मशिनरीवर आपण लोन सेक्युर्ड क्रेडिटर्स म्हणजे तारण देऊन आपण काही रक्कम घेतली होती, याची रक्कम द्यायची 12.5 लाख. प्रत्यक्ष प्लांट अँड मशिनरी मार्केटमध्ये लिक्विडेटरनी 10 लाखाला विकली. म्हणजे सेक्युर्ड क्रेडिटरची रक्कम फक्त आता आपल्याला देता येईल 10 लाख आणि जे 2.5 लाख राहिले 12.5 लाखातून 10 लाख गेल्यानंतर 2.5 लाख राहिले ते अनसेक्युर्ड क्रेडिटर्स मध्ये आपण लिहिणार आहे. त्यालाच म्हणतो आपण पार्ट ऑफ सेक्युर्ड क्रेडिटर्स नॉट पेड. आता लिक्विडेटरचा रेम्युनरेशन फिक्स आहे असेट रिलायझेशनच्या 4% आणि 2% अनसेक्युर्ड क्रेडिटर्सना जी रक्कम दिली त्याच्या 2%. म्हणजे इथं प्रॉब्लेम आपण वाचल्यानंतर असं लक्षात आलं की पैसे आपल्याला शेवटपर्यंत म्हणजे इक्विटी शेअर होल्डर्स पर्यंत पुरणार नाहीत. आपल्याला पैसे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स पर्यंत पुरतील आणि त्या दृष्टीने आपण लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट तयार करतो. सोल्युशन पहा. पहिल्यांदा कंपनीचं नाव. कंपनीचं नाव आहे ब्ल्यू बर्ड लिमिटेड. Liquidator's final statement of account. A liquidator has required to prepare final statement of account and that is submitted to shareholders for approval. आता यामध्ये काय घेतोय पहा. रिसिप्टला
टू कॅश इन हँड म्हणजे ज्या दिवशी कंपनी बंद होण्याचा निर्णय झाला त्यावेळेला पैसे होते 80,000. टू असेट्स रिलाइज्ड, यामध्ये प्लांट अँड मशिनरी 10 लाख रुपयाला विकली, अदर असेट 6 लाखाला विकल्या, म्हणजे टोटल 16 लाख रुपये मिळाले. आता या 16 लाखामध्ये आपल्याला एक लक्षात आलं की प्लांट अँड मशिनरी तारण दिली आणि त्याच्यावर आपण रक्कम घेतली होती 12,000 प्लस व्याज 50,000, म्हणजे प्लांट अँड मशिनरी ज्यांच्याकडे तारण दिली होती त्यांना आपल्याला 12.5 लाख रुपये द्यायचे. त्यालाच म्हणतो सेक्युर्ड क्रेडिटर्स, म्हणजे सेक्युर्ड क्रेडिटर्सना 12.5 लाख रुपये द्यायचे. आपल्याकडे पैसे किती आहेत? 16 लाख. 16 लाखातून 12.5 नाही द्यायचे, तर आपल्याला किती नियम फॉलो करावा लागतो. जी असेट तारण दिली ती विकली, त्याच्यापासून जे पैसे आले तेवढीच रक्कम परत करण्यासाठी विचारात घ्यायची. म्हणजे प्लांट अँड मशिनरी तारण दिली, त्याच्यावर पैसे घेतले होते आपण 12 लाख आणि प्लस 12.5 लाख रुपये द्यायचे. पण प्लांट अँड मशिनरी विकली किती रुपयाला मार्केटला? 10 लाख रुपयाला. म्हणजे सेक्युर्ड क्रेडिटर्सला आता रक्कम किती देता येईल? फक्त 10 लाख. म्हणजे लेस सेक्युर्ड क्रेडिटर्स ऑन प्लांट अँड मशिनरी 10 लाख, म्हणजे बाहेर आले 6 लाख. द्यायचे होते 12.5 लाख, त्यातले आता दिले 10 लाख, द्यायचे राहिले 2.5 लाख. जे 2.5 लाख राहिले द्यायचे ते आपण लिहिणार आहे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स मध्ये, पेमेंट बाजूला लिहिणार आहे आणि त्याला टायटलिंग असं करणार आहे, टायटल असं देणार आहे, पार्ट ऑफ सेक्युर्ड क्रेडिटर्स नॉट पेड. अशा रीतीनं आपली ही रिसीट बाजू संपली. रिसीट बाजूला मॅक्झिमम आयटम किती येतात याची लिस्ट दिली, त्यातले इथं 2च आयटम्स आले, 2 आयटम लिहिले. यानंतर पेमेंट बाजू. पेमेंट बाजूला आपल्याला सिक्वेन्स फॉलो करावा लागतो. मी आयटमची नावं घेतो आणि त्याप्रमाणे त्या टप्प्यानं पुढे पेमेंट करत जाणार. पहिल्यांदा लिगल एक्सपेन्सेस, नंतर लिक्विडेटर्स रेम्युनरेशन, नंतर लिक्विडेशन एक्सपेन्सेस, नंतर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, नंतर डिबेंचर होल्डर्स, नंतर अनसेक्युर्ड क्रेडिटर्स, नंतर प्रेफरन्शियल होल्डर्स आणि नंतर इक्विटी शेअर होल्डर्स. दिस इज अ लिस्ट फॉर पेमेंट. पेमेंटची लिस्ट आहे, हा सिक्वेन्स आहे, या सिक्वेन्सने आपण पैसे देणार. आता इथं आपल्या प्रॉब्लेम मध्ये वाचल्यानंतर असं लक्षात येतंय की किमान आपल्याकडे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स पर्यंत पैसे पुरतील असं दिसतंय. आता हे कशावर ओळखायचं? तर ज्या वेळेला सांगतात, ज्या पार्टीचं नाव देतात पेमेंट केलं त्याच्यावर कमिशन कॅल्क्युलेट करायला सांगतात किंवा रेम्युनरेशन कॅल्क्युलेट करायला सांगतात, त्याच्यावर आपण ही रक्कम कॅल्क्युलेट करायला घेतो. आता पहिल्यांदा पहा, पेमेंट्स बाजूला बाय लिगल चार्जेस किंवा त्यालाच आपण म्हणतो एक्सपेन्सेस, म्हणजे कंपनी बंद करण्याचा आलेला कायदेशीर खर्च रक्कम प्रॉब्लेम मध्ये दिली नाही त्यामुळे आपण म्हटलं नील. बाय लिक्विडेटर्स रेम्युनरेशन, हा लिक्विडेटर्स रेम्युनरेशन 3 पद्धतीने असतो. फिक्स्ड रेम्युनरेशन, रेम्युनरेशन ऑन द बेसिस ऑफ असेट रिलाइज्ड, रेम्युनरेशन ऑन द बेसिस ऑफ पेमेंट मेड टू कन्सर्न पार्टी, म्हणजेच इथं रेम्युनरेशन ऑन द बेसिस ऑफ पेमेंट मेड टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युर्ड क्रेडिटर्स, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स त्यामध्ये येतात. आता इथं आपण म्हटलंय की लिक्विडेटरनी ज्या असेट विकल्या त्याच्या 4% रेम्युनरेशन. आता इथं असेट रिलाइज्ड पहा, 16 लाख आहेत ग्रॉस, आणि त्यातून 10,000 वजा केले तर असेट रिलाइज्ड नेट आहेत 6 लाख. इथं ग्रॉस आणि नेट यामध्ये सिलेक्ट करणार ग्रॉस रक्कम. कमिशन कॅल्क्युलेट करताना ग्रॉस रक्कम म्हणजे 16 लाख वर कॅल्क्युलेट करणार, नेटवर म्हणजे 6 लाखावर कॅल्क्युलेट करणार नाही. म्हणजे 4% ऑफ 16 लाख म्हणजे बाहेर आले 64,000. हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट काय? 2% ऑन दी अमाऊंट पेड टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. ज्यावेळेला असा शब्द येतो अनसेक्युर्ड क्रेडिटर्स त्यावेळेला 2 वेळा कमिशन कॅल्क्युलेट करायचं. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स वर एकदा आणि अनसेक्युर्ड क्रेडिटर्स वर एकदा. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स वर न सांगता अनसेक्युर्ड क्रेडिटर्स वर कमिशन असेल तर कॅल्क्युलेट करणार. म्हणून इथं सांगितलं नाही, म्हणजे अनसेक्युर्ड प्रेफरन्शियल क्रेडिटर्स इथं 3 लाख आहेत, म्हणजे 3 लाखाच्या 2% म्हणजे 6,000.
आणि पुढचं जे लिहिलंय ते आत्ता फक्त लिहिलंय, ते शेवटी याचा रिझल्ट लागणार आहे, पण मी तो रिझल्ट अगोदर इथे लिहिलाय. तो कसा येणार, 2% ऑफ रुपीज डॉट डॉट आणि बाहेर सुद्धा डॉट डॉट. म्हणजे जी अनसेक्युर्ड ला पेमेंट केलं याच्या 2%. आता आपल्याला सांगता येत नाही अनसेक्युर्ड क्रेडिटर्सना किती पेमेंट केलं आणि त्याचं कॅल्क्युलेशन 2%नं किती येतं, हे आत्ता सांगता येत नाही. मात्र मी हे सोल्युशन मध्ये लिहून ठेवले, पुढे ते आपल्याला सापडतं. 2% ऑफ रुपीज म्हणजे आपण त्यांना पैसे दिलेत असं पुढे दिसणार आहे. अनसेक्युर्ड क्रेडिटर्सना किती पैसे दिले ते पुढच्या कॅल्क्युलेशनला देणं, पण इथं सध्या लिहिताना लिहिणार 2% ऑफ रुपीज डॉट डॉट आणि बाहेर रुपीज डॉट डॉट असं पाहिजे. पण मी पुढचं इथं लिहून ठेवलंय फक्त. आपण अनसेक्युर्ड क्रेडिटर्सना पैसे दिले 2,45,098. हे वर्किंग नोट नंबर 3 मध्ये याच्या 2% 4,920, सॉरी 4,902 इथं आपण दाखवलंय. अगोदर हे काम करून ठेवलेलं आहे. हे 4,902 हे नोट नंबर 2 ला येणार आहे. यानंतर बाय लिक्विडेशन एक्सपेन्सेस. आता लिक्विडेशन एक्सपेन्सेस यालाच म्हणतात कॉस्ट ऑफ लिक्विडेशन, यालाच म्हणतात कॉस्ट ऑफ वाइंडिंग अप, यालाच म्हणतात लिक्विडेटर्स आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर. किती, 60,000. नेक्स्ट, बाय प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स किती आहेत, 3 लाख. नेक्स्ट, बाय डिबेंचर होल्डर्स. डिबेंचर होल्डर्स इथं नाहीच, त्यामुळे नील. बाय अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. आता नंबर आला अनसेक्युर्ड क्रेडिटर्सचा. आता अनसेक्युर्ड क्रेडिटर्स, नॉन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स म्हणजेच अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. प्रॉब्लेम मध्ये दिलेत, त्याचं वर्डिंग असं दिलंय, नॉन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. नॉन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स म्हणजेच अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. हे किती आहेत, 25 लाख. इथं पहा लिहिलं बाय अनसेक्युर्ड क्रेडिटर्स कोलन नॉन प्रेफरन्शियल 25 लाख. आणि इथं पार्ट ऑफ सेक्युर्ड क्रेडिटर्स नॉट पेड म्हणजे प्लांट अँड मशिनरी तारण दिली, त्याच्यावर 12 लाख रुपये आपण लोन घेतलं आणि त्याच्यावरचं व्याज 50 म्हणजे 12.5 लाख रुपये द्यायचे होते. पैकी प्लांट अँड मशिनरी लिक्विडेटरनी मार्केटला 10 लाख रुपयाला विकली, म्हणजे त्यावेळेला लगेच पैसे दिले क्रेडिटर्सला 10 लाख. म्हणजे 12 लाख, 12.5 लाखातून गेले 10 लाख, म्हणजे द्यायचे राहिले 2.5 लाख. हे 2.5 लाख रुपये पार्ट ऑफ सेक्युर्ड क्रेडिटर्स नॉट पेड हे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स मध्ये येणार. म्हणजे 25 लाख प्लस 2 लाख 50,000, म्हणजे अनसेक्युर्ड क्रेडिटर्सला द्यायचे आहेत 27,50,000. आता हे पेमेंट करताना आपण चेक आवर पॉकेट म्हणजे आपण खिसात बसणार, म्हणजे एवढे पैसे आपल्याकडे आहेत का चेक करणार. यासाठी आपण 3 नोट्स करणार. पहिली जी नोट आहे ती लिहिणार कॅश अवेलेबल. यामध्ये टोटल रिसिट्स लेस पेमेंट्स अप टू डिबेंचर होल्डर्स. यामध्ये पेमेंट जे आपण क्रेडिट बाजूला केलं ते सगळं लिहिणार. फक्त आता जे लिक्विडेटरला पेमेंट करणार आहे अनसेक्युर्ड बेसिसवर ते फक्त घेणार नाही. नंतर आपल्याला बॅलन्स अवेलेबल येईल. मग आपल्याकडे बॅलन्स अवेलेबल आल्यानंतर असं लक्षात येईल की पैसे पुरेसे असतील तर आपण लिहिणार कमिशनचा दर 100ला 2, पैसे द्यायला कमी असतील तर 102 ला 2 असं लिहिणार आणि लिक्विडेटरचं रेम्युनरेशन लिहिणार. नोट नंबर 3, ऍक्च्युअल पेमेंट टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. इथे नोट नंबर 1 बॅलन्स अवेलेबल लेस लिक्विडेटर्स रेम्युनरेशन नोट नंबर 2 आणि ऍक्च्युअल पेमेंट तिथं होतंय 2,45,98. इथं लिहिलेलं आहे बघा आउटरला. ते ऍक्च्युअल पेमेंट नोट नंबर 3 ला दिसेल. आणि हे ऍक्च्युअल पेमेंट आहे, हे परत आपण रेम्युनरेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी लिक्विडेटर्स रेम्युनरेशन मध्ये 2% ऑफ रुपीज 2,45,98 असं लिहिणार आणि त्याच्या रक्कम जी काय आहे ती आउटरला लिहिणार. अशा रीतीनं इथं आपण अनसेक्युर्ड क्रेडिटर्सला पैसे दिले 2,45,98 आणि इथं पैसे संपले. दोन्ही बाजूंची टोटल 6,80,000, 6,80,000. इथं उत्तर संपलं. फक्त पुढे ज्या नोट्स आहेत, दीज आर दी सपोर्टिंग नोट्स टू आवर अँसर. अँसरला त्या पूरक आहेत, सपोर्ट करतात आणि त्यामुळे वी कॅन मेक आवर टोटल करेक्टली.
or we can tally our answer. म्हणजे आपण आपलं उत्तर टॅली करू शकतो बिकॉज ऑफ these सपोर्टिंग नोट्स. पहा नोट नंबर 1, बॅलन्स अवेलेबल. कधी नोट तयार करतोय? ज्या पार्टीला पैसे द्यायचेत आणि सेक्युर्ड क्रेडिटर्सना पैसे द्यायचेत 27,50,000. हे चेक करण्यासाठी आपल्याकडे पैसे एवढे आहेत का? आपण नोट घेतोय. पहिली नोट बॅलन्स अवेलेबल. यामध्ये टोटल रिसिट्स म्हणजे काय? रिसिट बाजूला जे असेल त्याची बेरीज 80,000 आणि 6,00,000, 6,80,000 लेस पेमेंट्स अप टू डिबेंचर होल्डर्स. डिबेंचर होल्डर्सला पेमेंट केलं तिथपर्यंत, म्हणजे आता ज्याचा नंबर आला, आता नंबर आहे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स, तिथपर्यंत त्याच्या मागची पार्टी डिबेंचर होल्डर्स पर्यंत पेमेंट. बघा कंसात असेट रिलायन्सच्या 4% 64,000 आले, इथे लिहिले 64,000. प्रेफरन्शियल क्रेडिटर्सच्या 2% 6,000, इथे लिहिले 6,000. लिक्विडेशन एक्सपेन्स 60,000 आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 3,00,000. या सर्वांची बेरीज 4,30,000 म्हणजे पैसे शिल्लक आहेत 2,50,000. लेस पेमेंट्स मध्ये आपण लिक्विडेटरचा रेम्युनरेशन ऑन द बेसिस ऑफ पेमेंट मेड टू कन्सर्न पार्टी उत्तरात दाखवताना, सोल्युशन दाखवताना मी डायरेक्ट तिथं दाखवलंय, पण या टोटलला ती रक्कम लिक्विडेटर्स रेम्युनरेशन ऑन द बेसिस ऑफ असेट रिलायबल ऑन द बेसिस ऑफ पेमेंट्स मेड टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आलेलं नाही. पहिली नोट झाली, आपल्याकडे पैसे आहेत 2,50,000. प्रश्न तयार होतो 2,50,000 आहेत, परंतु आपल्याला द्यायचे आहेत 27,50,000. एवढे पैसे द्यायला आपल्याकडे नाहीत. एवढे पैसे आपण देऊ शकत नाही, म्हणजे असं म्हणता येईल फुल्ली पेमेंट इज नॉट पॉसिबल. सर्व रक्कम देणे शक्य नाही. बट पार्टली पेमेंट इज पॉसिबल. म्हणजे काय? काहीतरी रक्कम आपण त्यांना देऊ शकतो. 27,50,000 नाही देणार, पण 2.5 लाखापेक्षा कमी देणार, कारण का आपल्याकडे मुख्य रक्कम आहे 2.5 लाख. त्यातला लिक्विडेशन गेल्यानंतर जी रक्कम राहील ती देणार. म्हणजे निश्चितच आपण अनसेक्युर्ड क्रेडिटर्सना रक्कम देणार, पण ती 2.5 लाखापेक्षा कमी असेल. म्हणजे त्यांचं देणं होतं 27,50,000, तेवढी पूर्ण रक्कम आपण देऊ शकत नाही. वी आर नॉट एबल टू मेक फुल पेमेंट बिकॉज ऑफ कॅश इज नॉट सफिशियंट विथ अस. आपल्याकडे पैसे बरोबर नाहीत, पुरेसे नाहीत, त्यामुळे आपण ते पैसे देऊ शकत नाही. आता हे झालं आपलं कन्क्लुजन. म्हणजे इट दॅट कन्क्लुजन इज युजफुल टू प्रिपेअर नोट नंबर 2. 2 नंबरची नोट तयार करण्यासाठी उपयुक्त आहे. वर्किंग नोट नंबर 2, लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. आता लिक्विडेटरला रेम्युनरेशन, हा रेम्युनरेशन आपण कॅल्क्युलेट करतोय तो ऑन दी बेसिस ऑफ पेमेंट मेड टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. एवढाच बेस इथं आहे, एवढंच कॅल्क्युलेशन घेतोय, बाकीचा रेम्युनरेशन इथं विचारात घेत नाही. आता आपल्याला लक्षात आलं अनसेक्युर्ड क्रेडिटर्सना 27,50,000 द्यायचे, मात्र एवढे पैसे आपल्याकडे नाहीत. आपल्याकडे 2,50,000. म्हणून असं म्हटलं कॅश इज नॉट सफिशियंट, पुरेसे पैसे नाहीत. सो पार्टली पेमेंट इज पॉसिबल, म्हणून आपल्याला पार्टली पेमेंट देता येईल. ज्यावेळेला पैसे अपूर्ण असतात त्यावेळेला 100 मध्ये कमिशनचा दर ऍड करायचा. 100 प्लस कमिशन किंवा रेम्युनरेशनचा दर 2, म्हणजे 102 ला 2, तर बॅलन्सला किती? 102 ला 2 तर 2.5 लाख, म्हणजेच बॅलन्स याला किती? क्वेश्चन मार्क. 2.5 लाख भागिले 102 गुणिले 2, 2.5 लाख भागिले 51 बरोबर 4,901.96. म्हणजेच त्याचं कन्वर्जन पुढे केलंय 4,902. म्हणजे लिक्विडेटरचा रेम्युनरेशन आला 4,902. ही झाली नोट नंबर 2. नोट नंबर 3, ऍक्च्युअल पेमेंट टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. आता ही नोट नंबर 3 तयार करताना आपण फक्त 2च रेफरन्सेस घेणार. ते कोणते? वर्किंग नोट नंबर 1 आणि वर्किंग नोट नंबर 2. वर्किंग नोट नंबर 1 ची जी फिगर असेल त्यातून वर्किंग नोट नंबर 2 ची फिगर मायनस करणार
आणि जे उत्तर येईल ते ऍक्च्युअल पेमेंट टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स येईल. आता इथं आपल्या एक गोष्ट लक्षात आली की आपल्याकडे पैसे आहेत 2.5 लाख, बरोबर. म्हणून असं लिहिले पहा, बॅलन्स अवेलेबल 2.5 लाख आणि कंसात लिहिले. कुठून आणले? रेपर वर्किंग नोट नंबर 1. वर्किंग नोट नंबर 1 मध्ये आपण शोधलं की बॅलन्स अवेलेबल किती आहे? 2,50,000 लेस लिक्विडेटर्स रेम्युनरेशन आणि कंसात लिहिले रेपर वर्किंग नोट नंबर 2 ओनली. 2 नंबरचीच फक्त नोट पहा. किती? 4,902. म्हणजे 2.5 लाखातून गेले 4,902, म्हणजे राहिले 2,45,98. आता पहा, पेमेंट बाजूला आपण असं लिहिलंय बाय अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. यामध्ये लिहिलंय नॉन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स इनरला 25 लाख, पार्ट ऑफ सेक्युर्ड क्रेडिटर्स नॉट पेड इनरला लिहिलं 2.5 लाख, म्हणजे इनरला झाले 27,50,000 द्यायचे होते. इनरला लिहिलं. आउटरला लिहिलं किती दिले? इथं आलेलं उत्तर. आउटरला लिहिलं 2,45,98. एवढेच पैसे आपण अनसेक्युर्ड क्रेडिटर्सला दिले. आता हे लिहिल्यानंतर परत येणार लिक्विडेटर्स रेम्युनरेशन मध्ये. असं लिहिलं होतं मगाशी आपण 2% ऑफ डॉट डॉट आणि बाहेर आउटरला डॉट डॉट. म्हणजे आता इथं काय लिहायचं असतं ते लिहिलं होतं आपण अगोदर तिथं, पण फक्त मी सांगतो परत रेफरन्स. 2%, 2% ऑफ जे पैसे दिले त्याच्या. किती दिले? 2% ऑफ 2,45,98. हे आपण लिक्विडेटरच्या रेम्युनरेशन मध्ये इनरला लिहिलं 2% ऑफ रुपीज 2,45,98. आउटरला लिहिलं ते कॅल्क्युलेशन, म्हणजे रेम्युनरेशन आला इथं 2 नंबरचा. आउटरला कॅल्क्युलेशन 2% आलं 4,902. असं बाहेर लिहिलं आणि मग आपलं उत्तर संपलं. दोन्ही बाजूंची बेरीज आपण आली 6,80,000, 6,80,000. म्हणजे दो amount payable to unsecured creditors was rupees 27,50,000, but we make payment rupees 2,45,098 because of cash is insufficient with us. इथं उत्तर आणि नोट्स संपल्या. चौथी नोट फक्त माहितीसाठी ऍडिशनल नोट घेतलेली आहे. काय नोट नंबर 4 आहे? पार्ट ऑफ सेक्युर्ड क्रेडिटर्स नॉट पेड. आता ही नोट म्हणजे काय की हे नोटचं जे उत्तर येणार आहे ते आपण अनसेक्युर्ड क्रेडिटर्स मध्ये दाखवणार आहे. आता आपल्याला हे एक्सप्लेन केलंय, पण नोट फॉर्मेट मध्ये इथं आपण प्रेझेंट केलेलं आहे. व्हॉट एक्झॅक्टली वी हॅव प्रेझेंटेड हिअर? सी, वी हॅव प्रिपेअर्ड 2 कॉलम्स, 2 कॉलम तयार केले पर्टिक्युलर रुपीज. पहिल्यांदा म्हटलं सेक्युर्ड क्रेडिटर्स ऑन प्लांट अँड मशिनरी. ही कंपनीची ब्ल्यू ब्लड कंपनीची प्लांट अँड मशिनरी होती, ती तारण दिली आणि आपण लोन घेतलं 12 लाख रुपये. त्यालाच म्हणतो आपण सेक्युर्ड लोन किंवा सेक्युर्ड क्रेडिटर्स. या लोनवर 50,000चं अजून व्याज द्यायचं, म्हणजे ऍड इंटरेस्ट पेबल टू सेक्युर्ड क्रेडिटर्स 50,000. म्हणजे सेक्युर्ड क्रेडिटर्सना टोटल रक्कम द्यायची 12.5 लाख. मात्र प्लांट अँड मशिनरी मार्केटमध्ये लिक्विडेटरने विकल्यानंतर पैसे मिळाले 10 लाख. म्हणजे 12.5 लाख द्यायचे होते, मात्र आता आपल्याला प्लांट अँड मशिनरी पासून मिळाले 10 लाख. म्हणजे देता येतील फक्त 10 लाख. म्हणजे दिले 10 लाख, म्हणजे राहिले किती? 2.5 लाख. म्हणजे 2.5 लाख रुपये अजून द्यायचे राहिले. कशाचे आहेत? पार्ट ऑफ सेक्युर्ड क्रेडिटर्स, म्हणजे प्लांट अँड मशिनरीवरचे आहेत. नॉट पेड, पण आपण देऊ शकलो नाही कारण प्लांट अँड मशिनरीची रक्कम घेतलेल्या कर्जापेक्षा कमी मिळाली. म्हणजे किती देऊ शकलो नाही? 2.5 लाख. याला नाव काय दिलं? पार्ट ऑफ सेक्युर्ड क्रेडिटर्स नॉट पेड. हे कुठं दाखवायचं? हे दाखवायचं शोन अंडर अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युर्ड क्रेडिटर्सला दाखवलं आपण उत्तरामध्ये पेमेंट साईडला बाय अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. यामध्ये पहिल्यांदा लिहिलं नॉन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 25 लाख आणि मग लिहिलं पार्ट ऑफ सेक्युर्ड क्रेडिटर्स नॉट पेड 2.5 लाख आणि मग दोन्हीची बेरीज इथे दाखवली होती 27,50,000 द्यायचे होते, पण आपण दिले 2,45,98. अशा रीतीनं
हे आपलं सोल्युशन संपलेलं आहे. आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की प्रॅक्टिस मेक ए मॅन परफेक्ट. अकाउंटन्सीमध्ये प्रॅक्टिस आपल्याला प्रॉब्लेमचं सोल्युशनचं प्रॅक्टिस करावं लागतं. हे कशासाठी? दॅट इज प्रॅक्टिकल अप्रोच. म्हणजे एक्झॅक्ट काय चाललेलं आहे, कंपनी बंद झाल्यानंतर त्यांचे पार्टी असेट कशा विकले जातं, कोण विकतो, त्याचं पेमेंट कोण करतं, कोणत्या सिक्वेन्सने केलं जातं, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात येतील. म्हणजे आपल्याला प्रश्न येऊ शकतो, क्रिएटर्स कॅन बी क्लासिफाईड इनटू डॉट डॉट कॅटेगरीज. क्रिएटर्स किती कॅटेगरीमध्ये क्लासिफाईड करता येतात? 2, 3, 4, 5. याचं उत्तर आहे 3. प्रेफरन्शियल क्रिएटर्स, नॉन प्रेफरन्शियल क्रिएटर्स आणि सेक्युर्ड क्रिएटर्स, किंवा प्रेफरन्शियल क्रिएटर्स, सेक्युर्ड क्रिएटर्स, अनसेक्युर्ड क्रिएटर्स. लिक्विडेटरचे काम काय? लिक्विडेटरचं काम आहे कंपनी लिक्विडचा निर्णय झाल्यानंतर कंपनीच्या असेट विकणे आणि जे पैसे येतील त्यातून लायबिलिटीज पेड करणे, किंवा जिथे पैसे कलेक्ट करणे त्या पॉइंटला पैसे कलेक्ट करायचे आणि जे पैसे जमा होतील त्यातून क्रमानं पेमेंट्स करत जायचं. हा खरं तर या प्रोसिजरचा भाग आहे. लिक्विडेटर गेट्स रेम्युनरेशन फॉर द पर्पज ऑफ वर्क डन बाय हिम. त्यांनी जे काम केलं त्याच्याबद्दल लिक्विडेटरला रेम्युनरेशन मिळतं. लिक्विडेटर्स गेट रेम्युनरेशन इन द फॉर्म ऑफ फीज. म्हणजे लिक्विडेटरला कामाचा मोबदला फी मध्ये मिळतो. त्या फीलाच आपण रेम्युनरेशन म्हणतो किंवा कमिशन म्हणतो. अशा रीतीनं हे आपण सोल्युशन घेतलेलं आहे. Therefore, I am concluding my speech here. Thank you.